घन जीवनी दुःखांचा दाटता पार, मनी ज्योत श्रद्धेची ही उजळी अंधार, विश्वास मनीचा तुझला करीतसे पार, भाव भक्तीने झुकवता शीश एकवार। साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम। शंभर तोळं सोनं हल्ली कुणी घालतो हो आपल्या मुलीच्या लग्नात। तर मग सांगा ना तुमच्या साईला की कुठून तरी 100 तोळे सोन्याची पण व्यवस्था करा, आणि जर नाही करू शकले ना तर साई साईचा जप करणं आता सोडून द्या। काहीही झालं तरी कुलकर्णी सरकारांकडून 100 तोळे सोनं घेऊनच परत या। हे घेऊन तुम्हाला पोलीस ठाण्यात जायचं आहे आणि जाऊन पोलिसांना सांगायचं आहे की हे तुम्हाला त्या ढोंगी वैराग्याने दिलं आहे, आणि घेऊन जा तुमचे बक्षीस। खूप घाईत आहात? नाही नाही, सांभाळून सांभाळून, खूप मौल्यवान वस्तू आहे। तुम्हाला कसं माहित हे मौल्यवान आहे? तुम्ही तुमच्या छातीशी कवटाळून ठेवलीये। माफ करा, एक महत्वाचं काम आहे मला, मी आलोच। छातीच्या सगळ्यात जवळ, सगळ्यात मौल्यवान फक्त एकच गोष्ट आहे, हृदय। फक्त ते सांभाळून ठेवा, तर स्वतःला सांभाळणं आपोआप जमतं। आई, बाबा नाही आले अजून? दिसतात का तुला ती इथे कुठे? आणि आपलं घर एवढंही मोठं नाहीये की तुझे बाबा त्या ठरवतील। काही कामासाठी बाहेर गेलेत, आता येतच असतील। चुलीवर भाजी ठेवली, जा बघ, झाली असेल तर उतरव जा। हो आई। चल उठ। काय झालं? कुलकर्णी सरकारांसोबत काही बोलणं झालं? अहो काहीतरी बोला ना, काय झालंय?
महासपती, काही लोक येतात तुमच्या घरी. तो बघा, पकडा त्याला. कर्मफळापासून कोणाचीच सुटका नाही. तुम्ही? आई, स्वयंपाक तयार आहे. हो. नमस्कार. नमस्कार. काका, कुठे निघून गेला होता तुम्ही? ते सुद्धा आम्हाला न भेटता. तुम्हाला माझ्या हातची भाकरी आवडली नाही का? हीच आहे ती यमुना. अहो, तुम्ही बाहेर का उभे आहात? आत या ना. या ना. हो, या ना. या या, बसा. सकाळी न सांगताच निघून गेलो त्याबद्दल माफ करा. पण खूप घाई होती माझ्या कुटुंबाशी तुमची भेट घडवण्याची, यमुनेशी भेट घडवण्याची. देवाच्या लीला वेगळ्या असतात महासपतीजी. मी रात्रीच विचार करत होतो की मी रस्ता चुकलोय, पण सकाळ होता होता मला माझ्या मूर्खपणाची जाणीव झाली होती की ज्याला मी रस्ता चुकणं समजत होतो ते तर माझ्या प्रार्थनेचं फळ होतं. हा आमचा मुलगा आहे. खूप चांगले संस्कार देऊन लहानाचं मोठं केलंय ह्याला. देवाजवळ रोज प्रार्थना करायचो की हे देवा, याच्या लग्नासाठी सुंदर आणि संस्कारी मुलगी मिळू दे, जी संस्कारी आणि गुणसंपन्न असेल. यमुनेला भेटून माझा विश्वास बसला की हिच्यापेक्षा चांगली मुलगी माझ्या मुलाला भेटू शकत नाही. म्हणून तुमच्याजवळ यमुनेला मागणी घालायला आलोय. आणि मी वचन देतो की यमुना आमच्या घरी खूप आनंदी राहील. धन्यवाद, पण आम्हाला हुंडा अजिबात नको, काहीच नको. महासापतीजी, आज यमुनाचे लग्न नक्की जमेल.
फक्त हा प्रस्ताव स्वीकारून तुम्ही आमच्यावर उपकार करा. हे काय करताय? आपण आता व्याही आहोत. साई किती शांतपणे झोपलेत, पण हे ऊन. मी साईंच्या चेहऱ्याला उन्हापासून वाचवण्याचा प्रयत्न करते, पण हे ऊन तर विचित्र आहे. तुम्हीच करताय ना हे? मी तर इथे झोपलो आहे. हा सूर्यप्रकाश तुमच्याप्रमाणे कसा जागा बदलतोय मग? तुमचा मित्र आहे का? सूर्य माझाच नाही, सूर्य तर सगळ्यांचा मित्र आहे. माझा तर कोणीच मित्र नाहीये. माझ्या सोबत तर कोणीच खेळत नाही. म्हणूनच तर मी तुमच्या जवळ आले होते. पण तुम्ही तर आराम करत आहात, तर मग मी जाते. लक्ष्मी, ये, मी तुझ्या सोबत खेळतो. खरंच? हो. गोट्या. आता जरा मोजून दाखव, किती आहेत त्या? 1 2 3 5. 3 नंतर लगेच 5. तर मग 4 कुठे गेला? 4 5 6 6. यानंतर मोजता येत नाही. तर शिकायला हवं ना? हो ना? अभ्यास करायला हवा. कारण शिक्षण सगळ्यात मोठी शक्ती आहे. यांनी सांगितलं होतं यमुनेबद्दल, पण आज यमुनेला भेटून हेच वाटलं, जेवढं ऐकलं ते कमीच होतं. आता काय बोलू, कोण जास्त नशीबवान आहे, तुम्ही दोघं की तुम्हाला यमुनासारखी मुलगी मिळाली, की यमुना जिला तुमच्यासारखे आई वडील मिळाले. शकुनासाठी उद्या परवा येऊ.
बायजाक का? या बायजाक आहेत. शिर्डीचे पाटील आप्पाजींची पत्नी आणि आमच्या शेजारीण. असं समजा की आमचं एकच कुटुंब आहे. मला जशी बातमी मिळाली तसं मला राहावलंच नाही, म्हणूनच मी हे गोडाचं घेऊन आली आहे. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप आनंदाचा दिवस आहे आज. आणि आता आलाच आहात तर सुपारी फोडूनच जा. शुभ कार्यात विलंब का? जर शकुनासाठी थांबलो तर घरी परत जायला उशीर होईल. अहो पण तुम्हाला परत जायला कोण सांगताय? इथेच थांबा ना. मुलाच्या सासरी? शिर्डी फक्त तुमच्या मुलाची सासूरवाडी नसून बरंच काही आहे. आणि यांच्या शेजारी चांगली माणसं आहेत. तुमची काहीच गैरसोय होणार नाही यांच्या इथे. हे बघा, आता नाही नका म्हणू. म्हाळसापती कुठेच दिसत नाहीयेत ते. बाबांना एक महत्वाचं काम आठवलं तर ते तिथे गेलेत. महत्वाचं काम? मुलीच्या लग्नाच्या बोलणीपेक्षा काय महत्वाचं असेल? असं कुठलं महत्वाचं काम असेल? हे काय केलंस तू? माझी हतबलता आणि तुमचा प्रभाव एका क्षणासाठी माझ्यावर वरचढ करत होते सरकार. खूप वर्षापासून मला पोटाचा त्रास होता, पण हे कुलकर्णी सरकार वेळच देत नव्हते. ना त्यांनी मला तपासलं ना औषध दिलं. पण साई, त्यांचं औषध घेऊन मी पुन्हा बरी झाले. असं ऐकलंय की कोणीतरी उस्मान आले होते दूर गावाहून. त्यांच्या मुलाचा कान दुखत होता, पण साईने त्याचा कान सुद्धा बरा केला. सगळ्यात मोठी गोष्ट की साईनं कुठला त्रास सांगावाच लागत नाही. ते समद ओळखतात, जसे की ते अंतर्यामी असावेत. आणि कोणातही भेदभाव सुद्धा करत नाहीत. आपल्यासारख्या गरिबांसाठी तर ते देवाचे रूपच आहेत. त्या दोन बाया तर फक्त एक छोटं उदाहरण होतं. मग मी तिथे जीवाला बघितलं. वेडा जीवा, जो आता एकदम बरा झाला. मुलांसोबत हसत खेळत होता. मोनी, जी आपल्या बाबांसोबत जात होती. तुम्ही योग्यच म्हणालात सरकार. शिर्डीचा उद्धार, तिच्या रक्षणाचा संकल्प करणाऱ्यांपैकी मी एक आहे. तुम्ही अगदी योग्य म्हणालात सरकार की माझं या शिर्डीवर खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच मी ही पिशवी पोलीस चौकीत देऊ शकलो नाही. कारण सत्य तर हेच आहे की साईच शिर्डीचं भविष्य सुधारू शकतात. ते शाप नाहीत, तर वरदान होऊन आले आहेत आपल्या आयुष्यात. तुझ्या मुली अविवाहित राहतील, हुंड्याशिवाय. जेव्हा मी हा निर्णय घेतला की मी साईंच्या विरोधात कोणतेच खोटं काम करणार नाही, तेव्हा मलाही भीती वाटली की माझी ही लेक अविवाहित राहील. पण मग नंतर मी विचार केला की भलेही आयुष्यभर ती अविवाहित राहू, पण मी तिच्या हुंड्यासाठी या शिर्डीचा सौदा मुळीच करणार नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय कुलकर्णी सरकार, हुंडा देणं कोणतं पुण्याचं कार्य आहे? यात सगळ्यात चुकतं कोणाचं माहितीये? तर मुलीच्या आई आणि बाबांचं. सांगा ना, का घाई असते आम्हाला आपल्या मुलीची पाठवणी करण्याची? का आम्ही घाबरतो की तिला दुसरा कोणता मुलगा मिळणार नाही? का आम्ही घाबरतो की ती आयुष्यभर अविवाहित राहील?
जर शिर्डीचा उद्धार करायचा असेल, या समाजाचा उद्धार करायचा असेल, तर सगळ्यात आधी अशा कुप्रथेवर बंदी घातली पाहिजे. नाहीतर मुलींचे आई बाबा त्यांचा स्वाभिमान विकायला हतबल होतील आणि मग मोठमोठ्या सावकारांच्या कर्जाखाली कायमचे दबून जातील. मी आनंदी आहे की खंडोबाराय जी माझी परीक्षा घेत होते, त्या परीक्षेत मी थांब जरा.